हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता चाललेला आहे चुलीवर स्वयंपाक. सकाळी आता ज्वारी भेंडी बांधायचं झालेलं आहे आणि आता ते कणसं मोडायचं आहे. आणि आता सकाळी गेल्यात म्हणजे गावाकडनं आल्यात, ताई त्यांना आलेलं आहे, त्यांनी सगळी गेलेलं आहे. मी स्वयंपाक करून जाणार आहे. आता काय काय स्वयंपाक केला आहे चला बघूया. बघा मस्त मटकीची उसळ बनवलेला आहे. कालपासून सगळं चुलीवरच चाललेलं आहे, कारण गॅसचं शेगडी खराब झालेला आहे. वांग्याची भाजी बनवली, अजून भाकरी चपाती करायची आहे आणि इकडे आमटी आहे. अजून आमटी पण थोडं करायचं आहे. मस्त पिवळा मटकीची उसळ बनवलेला आहे. पिल्लू बाहेर यायला कसं करायला लागलं, अजून नको बाहेर काढली आहे. इकडे वरचं सगळं आवरलेलं आहे, म्हणजे भाजी आमटी सगळं आवरलं आहे. आणि आता भाकरी आणि चपाती करतो. सगळं हे पसारा आवरून भाकरी आणि चपाती करायचं आहे. त्या सगळ्यांचा अंघोळ चहा झालेला आहे. नाश्त्याला उपीट पण करायचं आहे. भाकरी चपाती करून मग उपीट करून घेऊन जातो तिकडं रानात. पण तिकडे सकाळी लवकर गेल्यात ताई आणि दादा आणि बाबा गेल्यात. आणि ह्यांनी आंघोळ पण चाललं पोरांचं आणि ह्यांचं. तेवढं भाकरी करायला लागलं. आता बघा एवढं चपात्या करले आणि एवढं भाकरी करायला लागलं. भाकरी पण अजून आहे, तेवढं करून मग बाकीचं काम आवरतो. आणि धुणं भांडी पोरगी करते. आणि एवढं झाल्यानंतर मी नाश्ता घेऊन जाणार आहे. नाश्ता घेऊन मग दुपारपर्यंत आणि परत ते हे ज्वारी मोडायचं. व्हिडिओ कसं वाटतं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. त्याला भाकरी चपाती झालेला आहे. आणि इकडं उपीट पण करायला लागलो आहे. फोडणी दिलेलं आहे आणि फक्त रवा तेवढं टाकायचं आहे उकळत्या पाण्यात. गॅस जरा शेगडी बिघडल्यामुळे स्वयंपाकचं लय घोळ झालेला आहे. चला इकडे मी चाललेलो आहे, मी बुट्टीचं घेऊन चाललेलं आहे. बघा कढई आहे डोक्यावर. आणि इकडे नाश्ता घेऊन आलेला आहे आणि नाश्ता करायला बुट्टी भरून उपीट पोट भरून खावे. मी पण नाश्ता करायला आता पहिला येऊन त्यांनी पुढं केवढं केलेलं आहे बघा, दाखवतो ते पण. इकडं बघा ज्वारीचं कणस तेवढं सगळं मोडून टाकलेलं आहे मध्ये. आणि भोवतीनं ते कडबाचं पेंडी लावलेलं आहे. बाबा आणि दादा ते ढीग आणून टाकलेलं आहे, म्हणजे कडबाचे पेंडी आणून ठेवले त्यांनी असं गोल. आणि त्यात मोडून आम्ही टाकायला लावले. मी कसं ते मोडून टाकायला लागलो ते सगळं शेअर केलेलं आहे. आणि तुम्ही कसं करताय, कडबा कसं मोडताय ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडं कसं करताय, हे आपल्या कर्नाटकच्या भागात असं करतात. आणि तिकडं दादा आणि ताई बसलेला आहेत आणि इकडं मी बसलेला आहे. म्हणजे एक दिगला एक जण बसलेला आहे. इकडे मी बसलेला आहे. आमच्या ताई दादा म्हणजे मी व्हिडिओ फक्त जेव्हा येतो सगळं आमचं करायला लागले, सगळं मोडायचं करतो म्हणून आपल्या दादा व्हिडिओ करायला लागल्या. आणि इकडचं दुपारपर्यंत होतं आहे. आणि दुपारी जेवायला जायचं आहे घरला. वरच्या रानातलं उद्या होतं आहे दोन्ही, म्हणजे दोन्ही रानातलं उद्या होते. तर काय थोडं आहे. चला आता आम्ही घरला चाललो आहे जेवायला. आता दुपारचं 2 वाजलेलं आहे आणि परत यायचं आहे. मात्र घरला जाऊन जेवून थोडा वेळ बसून मला या जेवायला तुम्ही पण. इकडे मस्त बाहेर जेवायला बसलो आहे आम्ही. त्यांनी पण खालच्या उसाला पाणी सोडले होते सकाळी, त्यांनी पण आता आल्यात.
आता वाजले 4 वाजलेलं आहे. आता 4 वाजता आम्ही परत आलो आहे आणि 4 ते आता 6 साडेसहा वाजेपर्यंत करायचं म्हणून. आणि आज पूर्ण होतं आहे हे सगळं. मग ते झाल्यानंतरच जायचं. आणि आता वाजले 5. ही कडबाची पेंडी सगळं गोळा करून आता घरला आलेलो आहे. हातपाय धुवून घेऊन चहा पिऊन बसलेले आहेत सगळे इकडे. 7 वाजलेलं आहे आणि इकडे मी करायला लागलो स्वयंपाक. आणि भाकरी सकाळीच एकदम करून ठेवलं होतं. आणि आता मस्त वांग्याची आमटी करायला लागलो. मस्त पातेलं भरून वांग्याची आमटी आणि कारली जरा भाजून घ्यायचा आणि जेवायला बसायचं आहे. भाकरी चपाती सकाळी जास्त करून ठेवलं होतं मी, येऊन करायला होत नाही म्हणून. चला इकडं 9 वाजलेलं आहे आणि चुलीवर स्वयंपाक म्हणजे वेळ लागतो जरा. अचानकच गॅसचं शेगडी पण बंद पडलं आणि त्यामुळं कसं सगळं अवघड झालेलं आहे. म्हणजे गॅस असलं तर कुकरला डाळ तेन लवकर घेता येते. चुलीवर पण लवकर होते जरा. डाळ तेन शिजवायचं असलं तर कुकर पाहिजे. चला इकडं मस्त सगळेजण जेवायला बसलेलो आहे मी. या जेवायला तुम्ही पण.